पोहे ह्याच्यासाठी साहित्य लागण्यासाठी मी सगळं आटून घेतलेलं आहे. हे बघा, हे लसूण आहे, लसूण लागते, 3 मिरच्या आणि दोन थोडे कढीपत्ता आणि एक वाटीभर पोहे एवढं लागते. आता आपण काय टाकायचं, मी हे सगळं कट करून घेतले. मी आता पोहे भिजून घेतलेले होते. आता मिरची कट करून घेतलेली आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि जिरे आणि एक चमचा जिरे आणि 1 चमचा हळद लागणार आहे आणि मीठ. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं. हे ना आता घालायचं. आता मी सर्व साहित्य पोहे बनवणार आहे. आता तेल गरम करून घेतलेलं आहे मी, हे वाला बघा. आता काय ह्याच्यात जिरे टाकूया. आता 1 चमचा जिरे टाकले होते, आता अजून टाकायचे. भरपूर जिरे टाकावं लागते. बस 2 चमचा जिरे. आता मी लसूण टाकते. आता अजून थोडे हे कांदा ह्याच्यात टाकायला आहे. हे सगळं हे टाकते. हे सगळं साहित्य करू. आता ही जी मिरची टाकायची ते चमचा घ्या. हे बघा असे टाकत असतात. तर हे सगळं होतं. आता बाहेर आपण हॉटेलचे पोहे खातो ना, त्याच्यात केमिकल पण असते आणि तुम्हाला हे माहित पण आहे ना की घाण तेल असते ना त्याच्यात. ते खाल्लं की जाळी बसवावं लागते, किती रडू येते. म्हणून घरीच खायचे. आता मी हे पोहे जे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायला एकसाथ टाकायला जमत नाही. खरं तर हळू टाकावं लागते, पद्धतशीर. एक टाकते, चमच्याची काही गरज नाहीये. नंतर गरज असते तर घ्या. आता मी हे सगळं एकत्र करून टाकते. मी हलवते. आता हे सगळं, हे कांदा लालसर झालाय एकदम, चवीपुरता लालसर. आता आपण याच्यात 1 चमचा हळद पण टाकू शकतो. मी हळद टाकते. तुमच्याकडे जे योग्य असेल ते टाका. हळद नसली तर बुरकी टाकू शकता. मी टाकते. आता मी टाकलेली डायरेक्ट टाकते. हे सगळं टाकलेलं आहे. आता आपण याला हलवूया. याला हळूच हलवते. थोडंसं मी ह्याला अजून हलवायले, म्हणजे हे एकदम पिवळं झालं की यम्मी लागते आणि खायला पण
ठेवला शोसाठी मी असं ठेवायचं. चवीपुरतं आता मीठ टाकू. थोडंसं मीठ टाकायचं, जेवढं चवीपुरतं होऊ शकते. हो. थोडंसं ह्याला परत हलवून घेऊया आपण. छानपैकी मीठ हलवून घ्या आणि खूप चवीपुरतं टाका असं म्हणणार आहे. मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. आपले गॅस बंद करून ठेवला होता. पोहे झालेत आपले. आता याला पटकन काढून घेऊ. थंड झाले की चवीपुरतं चांगलं लागत नाही. मग मीठ जास्त टाकावं लागते आणि खरट पण लागते. आधीच तर खरट असते ते. हळूच काढून घ्यायचे आता. एकदम हळू ना. असं सांडतील आणि आपल्याला खायला नाही मिळतील. मग आपण उपाशी राहू शकतो. चला हे एकदम काढून घेऊया. हे स्वतःच्या मधुराज रेसिपीमध्ये मिळूया. मी अजून टाकून घेते. पोहे चांगले झाले. आता हे चांगले झाले नाही, सांडून गेले तर चवीपुरतं लागत नाही. अजून जर मीठ टाकलं सांडलं की तर चांगलं पण वाटत नाही आणि रेसिपी चांगली पण होत नाही. आता हे पोहे चांगले झाले. अशाच एका नवीन रेसिपी मध्ये मिळू. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर फक्त एकच काम करायला हवं. खूप सोपं. ही रेसिपी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हाला आवडली असेल तर ऑनलाईन करा आणि क्लिक करा. तर आता ऑनलाईन करा, सबस्क्राईब करा, क्लिक करा. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा. ऑलरेडी म्हणजे पोहे खा आणि अशाच एका नवीन रेसिपीमध्ये मिळूया. बाय, टेक केअर. आणि आता हे जे मधुराज रेसिपी आवडली असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑनलाईन करा. बाय बाय.